आहे आणि आंब्याच्या झाडाला असे भरपूर कैरे आहेत आणि पावसाने देखील भरपूर असे पाय पडलेत खाली. आणि कोणता आंबा आहे नाना? बदामी बदामी. हा ते काय चांगलं मोठ्याला पडलेत खाली. खाली रात्री वादळी वारा सुटला होता ना, त्याच्यामुळे भरपूर असे पाड पडलेले खाली. अगं बाया, पण हे वर्षी पिकतील का असे पाडल्यावर खाली? नाही हो, अंगात आता मीच घेते, थांबा 2-4. हे बघ, बदामी आंबा आहे आणि भरपूर मोठं झाड आहे. हाताला कैऱ्या येतात ते. आता ते काढून घेऊया आपण. हे पहा, आणि खालीच कैरी आहे. भरपूर पडल्यात बरं का तशा वाऱ्याने. पडले हा वाऱ्याने भरपूर नको पडल्यात. ते काय तिला म्हणलं चलतं कशाची इथे. ते खाली पावसाने बघा इथे छानपैकी असे पाड पडलेले आहेत. सडाच पडलाय सगळीकडे. तर नानावरती चढलेत. आता नाना थोडेसे काढून देतील आपल्याला आंबे. हा थांबा, ह्याच्यात टाका. टाका. हा खातच नाही कोणी. खाऊन खाऊन कटाळल्यात. अरे आंबे खाली आंबे पुरे आंबे लागले बघा. आणि केवढे मोठे मोठे आंबे आहेत सगळे वरती. चिक्कूचं झाड आहे का ना? लय चिक्कू लागत असतील. हा चिक्कू पण लय लागत असतील. थांबा, मी पिशवी धर रे, पिशवी. नाना चढले झाडावरती आणि आता मग आपण काढून घेऊया थोडेसे. म्हणजे पिशवीच धरावं लागेल, नाही तर मग ते पिकणार नाही. हा फुटल्या काय एवढे काढले तर अजून काढून घेऊया थोडेसे. कोणत्या? थांबा. हा टाका दे. तर नानांनी वरती झाडं चढून चांगले अशा कैऱ्या काढून दिल्यात बघा. मस्त आहेत आणि भरपूर सडा पडलाय खाली. मस्त झाले ते. खायला काय आला आता? चांगलं आहे. तर नाना म्हणतात ते चांगले चांगले पाड घे, खराब पाड अजित घेऊ नको, नाही का? हा मार लागले नाही पिकत. बाद झाले. तर ह्या आंब्याचे आम्ही काढून घेतले आणि आता नाना म्हणतात ते दुसऱ्या आंब्याचे काढून घे. काल पण एका चुलतीने खरं आंबे दिले, पण एवढ्याला आमचा प्रवास आहे तर न्यायचं कसं, नाही का? ओझं लागतं भरपूर असं आणि बसने एसटीने प्रवास करायचा. हे त्यांचं घर. नाना चालले पुढे. झाकून काय ठेवले याच्या खाली? भुईमुगाचा. भुईमुगाचा पाला ठेवलाय झाकून. गुरं आहेत भरपूर त्यांच्याकडे. आणि ते केळी पण लागले बघा इथे. केळी पाहूया आपण. छानपैकी अशी केळी लागली बघा, पिकलेले पण आहेत. तर केळी पण आपण एखादी केळी घेऊया. मस्त केळी आहेत बघा, पिकलेत. भरपूर आहेत झाडे बरं का, लागलेत भरपूर अशी केळी. हे पहा मस्तपैकी अशी केळी पण आहेत. हा गावरान आंबा आहे आणि हा नाना म्हणतात ते जास्त गोड आहे आंबा हा.
आणि आमचं घर आहे पलीकडे आहे, जवळजवळच घरं आहेत. झाडाला भरपूर असे आहेत. नाना झरतं ते आंबे. किती? खाली जा जा हा हा. तर चला भरपूर असे आंबे काढले, आता जाऊया घरी. बघ नानाने किती आंबे दिले. तर नानांनी आपल्याला भरपूर आंबे दिले आणि जे पिकलेला पाड आहे ना तो आता आपण कट करूया. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी गोडसर आंबा आहे, या खायला.